नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजच्या विशेष अतिथी या कार्यक्रमामध्ये मी श्रुती आपल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्याबरोबर अशी व्यक्ती आहे की जी शब्दांची अनभिषिक्त सम्राज्ञी असं आपण जिला म्हणू शकतो आणि सुसंवादिनी म्हणून जिला बिरुदावली मिळालेली आहे. त्यानंतर सुसंवादिनी हे नाव कुणासाठीही वापरलं गेलं नाही. अशा प्रसिद्ध निवेदिका, एकपात्री नाट्यकलाकार महाराष्ट्राच्या सौ मंगला खाडीलकर ताई. मी गोवा दूरदर्शनच्या आणि आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करते. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार ताई, सूत्रनिवेदन, सूत्रसंचालक, लेखिका, त्यानंतर निरूपणकार अशा विविध कार्यक्षेत्रामध्ये गेली 45 वर्ष आपण कार्यरत आहात आणि फार जोमाने ही घोडजौड तुमची वाटचाल चाललेली आहे. तर पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असं विचारावंसं वाटेल की तुमचा जन्मच मुळात एका कलाकार घराण्यातला, म्हणजे आपले वडील गायक आणि आपली आई उत्तम नाट्यकलाकार. तर हे सगळं पाहतच तुम्ही लहानाचं मोठं झालात आणि साहजिकच ते संस्कार घरामध्ये लहानपणापासून चालू आहेत. तर या सगळ्याचा आपल्या आत्ताच्या क्षेत्रावर तुम्हाला लाभ झाला आहे किंवा त्याचा परिणाम आपल्या या आत्ताच्या घौडदौडीमध्ये आहे, असं काही जाणवतं का? निश्चित, अगदी निश्चित. कारण शब्दांवर प्रेम करणाऱ्या माणसाला सूर कळावा लागतो. खरं. किंवा शब्द कसा वापरायचा, तो कसा तोलायचा, कसा आजमावायचा आणि त्या शब्दाचे प्रतिध्वनी दुसऱ्याच्या अंतःकरणात उमटण्यासाठी मुळामध्ये तुम्ही कसं बोलायला हवं, हे तुम्हाला संस्कार बालपणी व्हावे लागतात. आणि काही फारसं वेगळं मला करायची वेळच आली नाही श्रुती. कारण माझे वडील हे गायक आणि माझी आई ही नाट्यकलावंत. त्यामुळे शब्दांवर प्रेम करणं एवढंच नव्हतं, तर आपले उच्चार अगदी स्पष्ट पाहिजेत, वाणी स्वच्छ हवी किंवा आवाजामध्ये तुमच्या चढ उतार हवेत. म्हणजे त्याला नाटकीपणा नको, परंतु अतिशय सहजपणे भावासहित तुम्ही बोलायला पाहिजे. ह्याचे संस्कार मला आपोआप आई वडिलांकडनंच मिळाले. आता आम्ही वसईला राहत होतो, त्यामुळे माझे वडील गायक म्हणून वावरत असताना दशरथ पुजारी, सुधीर फडके यासारखी माणसं, संगीतकार मंडळी ही आमच्याकडे कायम येत होती. आणि त्यांचं बोलणं हे गाण्यासारखं, गाणं हे बोलण्यासारखं, सगळ्या गप्पा संगीता संदर्भातल्या. आणि मग त्यानंतर अहोरात्र आपल्या घरामध्ये सुरू असलेला तानपुरा किंवा आईचा पाठांतरावर, स्मरणशक्तीवरती, कविता पाठांतरच नाही नुसतं, तर संस्कृत श्लोकांचं पाठांतर, त्याच्यानंतर ते रोज संध्याकाळी म्हणणं, या सगळ्या ज्या आपल्या घरच्या आपण काय म्हणतो की हे सगळे घरचे संस्कार असतात, अगदी ते आपोआप झाले. आणि त्यामुळे बोलण्याची आवड, शब्दांची आवड, नवीन नवीन शब्दांची नाणी जमवण्याची आवड, अरे वा, हे सगळं जे आहे ना ते माझ्या आयुष्यात सुदैवाने आपोआप होत गेलं. तेव्हा माहीतही नव्हतं की पुढे जाऊन मी सूत्रसंचालिका होईन वगैरे, असं काही नव्हतं डोक्यामध्ये. मला गायिका व्हावंसं वाटायचं खूप, पण माझ्या वडिलांनी तशी मला संधी दिली नाही. ते म्हणाले की नाही, अभ्यास करायचा. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे मी अभ्यासात बरी होते. त्या काळामध्ये असं होतं की तुम्हाला पहिली दुसरी स्किप करता यायची. त्यामुळे मी पहिली दुसरी न करता तिसरीची परीक्षा देऊन चौथीत बसलेले. बरं. पण तुला सांगू का की आपल्यावर होणारे संस्कार आणि आपण पुढच्या काळामध्ये जी मूल्य जपतो ना, ती मूल्य सुद्धा तुम्ही लहानपणीच अंगीकारता. किंवा तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या बोलण्यातनंच ती मिळत असतात, वागण्यातनं मिळत असतात. म्हणजे अगदी अभिमानाने मला सांगायला आवडेल की माझ्या आईनं मला कधी जातीभेद शिकवला नाही. आपण उच्च जातीतली माणसं आहोत वगैरे वगैरे गोष्टी ह्या आमच्या मनावर कधी बिंबवल्या गेल्या नाहीत. त्या काळामध्ये मी वयाने लहान असल्यामुळे मला शाळेतून घरी आणणारा माझा मित्र सुधाकर म्हणून होता. मी त्याला कधीच विसरणार नाही, कारण तो आमच्या गावच्या सफाई कामगाराचा मुलगा होता. आणि मला हा मित्र का आवडायचा, तर तो वयाने मोठा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले खडू असायचे ना शाळेतले, त्या खडूवर तो खूप सुंदर मानवी चेहरे काढायचा. अरे वा. ही बघ मुलगी, हा बघ मुलगा,
असं करून तो मला ते कोरीव काम करून. हा खडू द्यायचा. हां. त्यामुळे तो मला भयंकर प्रिय होता हां, एकतर. हां. आणि आम्ही शाळेतनं घरी यायचो त्यावेळेला माझ्याकडे म्हणजे मला घरचं दृश्य आठवतं. हं. आमच्या अंगणामध्ये एक नळ होता. तिथं स्वच्छ हातपाय धुवायचे. बाजूला साबणाची वडी ठेवलेली असायची. हां. आम्ही दोघंही हातपाय धुवायचो. आमच्या माझघरामध्ये यायचो. हं. तिथंच स्टोववरती आई पोळ्या करत बसलेली असायची आणि चटणीचा डबा बाजूला असायचा. हं. 2 ताटल्या ठेवलेल्या असायच्या. हातपाय स्वच्छ धुवून आमचे आमचे पाट आम्ही घ्यायचे. अच्छा. सुधाकरही आमच्या घरामध्ये ते पाट घेऊन माझ्यासारखाच बसायचा हं. आणि गरम गरम पोळी पानात पडायची. त्यावेळेला तुपाची आमची काय म्हणूया परिस्थिती नव्हती. हं, हं. पण तेल लावून ती पोळी आणि मग त्याच्याबरोबर चटणी असं सात्विक सुंदर वाह! असं जेवण नाही म्हणणार मी, हां. पण शाळेतनं आल्या आल्या जो काही हो. नाश्ता असतो हो. तो आम्हाला मिळायचा. माझं सांगण्याचा मुद्दा हा आहे हां. की जसं शब्दांवर प्रेम करायला शिकवलं, हां. जसं सुरांचं अहेव पण काय ते आईच्याकडनं आणि वडिलांकडनं मिळालं, हो. तसंच मला असं वाटतं श्रुती की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, वाह! जो मला वाटतं खरंय. की निवेदकाकडे असलेला एक सर्वात अगदी. महत्त्वाचा गुण आहे. अगदी. तुम्हाला जगाबद्दल संवेदनशीलता नसेल, तुम्हाला आपण करतो त्या गोष्टीवर प्रेम नसेल किंवा तुम्ही जे काही करताय त्यांनी तुम्ही अंतर्बाह्य थरारून जात नसाल, घडत नसाल तर तर कसं त्याला काय? खरंच आहे. मग तुम्ही कुठल्याही कलेमध्ये वावरू नाही शकणार. अगदी. म्हणून मला असं वाटतं छान. की हे मला सगळं लहानपणी खरंय. मिळालं. म्हणजे थोडक्यात हे घरचे संस्कार हे फार हो. महत्वाचे असतात. आणि ना जगातल्या छान छान गोष्टींवर प्रेम करण्यासाठी हातात पैसा लागत नाही, हं. खूप छान काही लागत नाही, पण आभाळाचे रंग बघ, त्यातले आकार बघ, हत्ती दिसतोय का तुला, मला तर म्हातारी पण दिसते, हं. असं म्हणणारी एक आई तुम्हाला लागते. अगदी. त्या सगळ्या कामामध्ये एक छोटासा वेळ तिनं काढायला लागतो. झोपाळा म्हणजे काय, त्याच्यावर बसून म्हणायची गाणी म्हणजे काय, पर्वचा. त्यानंतर बघ तिकडनं समोरनं गाडी जाते ती दिसते का तुला. मला असं वाटतं की निसर्ग सुद्धा एक लिपीसारखा असतो. वाह! तो वाचायला आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवायला पाहिजे. बरोबर, मी बरोबर. भाग्यवान आहे, मला ते मिळालं. मिळालं. खरंच, खरंच. आणि ताई आता तुम्ही शालेय जीवनामध्ये सुद्धा मला असं वाटतंय, की अनेक स्पर्धांमधून तुम्ही भाग घेतलात. म्हणजे अशी कुठली स्पर्धा अमकी ह्याच्यातच भाग घ्यायचा असं तुम्ही ठेवलं नाही. वक्तृत्व असू देत किंवा गायन असू देत, काही सादरीकरण असू देत, नाट्य अभिनय असू देत, तुम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलात. अर्थात तुमची आई ही तुम्हाला त्यासाठी प्रेरित करायची. त्या सगळ्याचा या क्षेत्रामध्ये कसा काय लाभ झाला? हो. गायन नाही, पण बाकी सगळ्या स्पर्धांमध्ये हां. भाग घ्यायला, अगदी रांगोळी स्पर्धा हो, सुद्धा, हो. आणि बक्षीस मिळवायला पाहिजे अशी काही अट नव्हती बरं का. हं. म्हणजे तुम्ही अनुभव घ्यावा. मला असं वाटतं की अनुभव घेणं महत्वाचं असतं. अगदी खरं. तुम्हाला कशाची गोडी लागेल, कारण लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, त्याला कशाची गोडी लागेल हे कुठं कळतंय. हो. आईनं मला पत्र लिहायला शिकवलं. वाह! आपल्याला प्रश्न पडला की त्याचं उत्तर उगीच चाचपडच न शोधता, म्हणजे आपण प्रयत्न करायचाच, हं. पण अधिकारी व्यक्तीला विचारायचं असतं. हं. ते कसं विचारायचं, तर वर्तमानपत्र हा दुवा आहे आणि म्हणून वर्तमानपत्राच्या संपादकांना पत्र लिहायचं की वाह! मला या गोष्टीबद्दल माहिती मिळेल का. मग जनमनाच्या कानोसामध्ये हां. ते पत्र छापून येतं आणि मग अच्छा. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर उत्तर मिळतं. मिळतं. हं. सांगायचा मुद्दा असा की आत्मविश्वास वाढीला लागणं हं, हं. किंवा मग त्या सगळ्यात तुम्ही स्वतः रस घेऊन हं. इतर अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हो, बरोबर. हे सगळं आपोआप घडत गेलं. आणि त्या स्पर्धा त्याच्यासाठी खूप कारणीभूत. आणि अर्थातच शिक्षक, माझी मुळात शाळा, हं. प्रकाशभाई मोहाडीकर, शांताबाई शेळके, वसंत बापट, वाह! मंगेश पाडगावकर, हां. ही माणसं जर तुम्हाला शालेय जीवनातच भेटली, दुसरं काही नकोच हो जगायला. खरंय. चालता बोलता संस्कार वर्ग म्हणता येईल त्यांना. मग, खरंय, मग. खरंय. आणि तुम्ही यातून फार महत्त्वाचा संदेश दिलात पालकांसाठीच, की तुम्ही जो स्पर्धांच्या विषयी सूत्र सांगितलंत, की स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी जिंकायलाच हवं, बक्षीसच मिळायला हवं असं नाही. हा मुळात पालकांनी मुलांना द्यायचा संदेश फार महत्त्वाचा आहे, अगदी. की तू स्पर्धेसाठी जा, म्हणजे शिकण्यासाठी जा, स्वतः डेव्हलप होण्यासाठी जा, त्या हो. नंबरसाठी नाही. हो ना. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. तसंच तुम्ही मग महाविद्यालयीन तुमचा प्रवेश झाला आणि रुईया कॉलेजमध्ये तुमचं हो. सगळं शिक्षण झालं. रुईया कॉलेजमधनं अनेक जातिवंत कलाकार आपल्या या क्षेत्राला दिलेले आहेत. तर या रुईया कॉलेजमधला तुमचा अनुभव? खरं सांगू का, सगळं विधिलिखित असतं. रुईया कॉलेजमध्ये मला का जावंसं वाटलं,
तर माझ्या आईचं ते कॉलेज होतं म्हणून. अच्छा. माझ्या आईची अपुरी राहिलेली स्वप्न पुरी करायची, हं. असं एक मनात फार लहानपणापासून येत गेलं. आणि मग मला असं वाटलं की ज्या महाविद्यालयानं इतके अत्युत्तम असे प्राध्यापक माझ्या आईला दिले, जे आजही अतिशय उत्तम कॉलेज म्हणून गणलं जातं, तर मी काही असो पण मी त्याच कॉलेजमध्ये जाणार. SSC झाले तेव्हा वय होतं अवघं 14. त्याच्यामुळे मला गाडीनं पाठवायची सुद्धा आईला भीती वाटायची, हं, हं. कारण इतकी मी पाप्याचं पितर होते. बरं. पण तरीसुद्धा मला त्या रुईयात जायचं होतं. आसपासची मुलं बघितली हं. की मला असं वाटायचं की एका छोट्याशा गावातनं वसईसारख्या आलेली मी मुलगी, माझा इथं काय निभाव लागणार? मला यांच्यासारखं बोलता येत नाही, मला यांच्यासारखं गाता येत नाही. पण तुला खरं सांगू, शिक्षक हा आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. अगदी. असे गुरु भेटले म्हणजे प्राध्यापक वसंत बापट, काय बोलू की त्यांचं नुसतं बिनबियांचं झाड हे लोकनाट्य मी पहिल्यांदा बघितले हं. आणि कसं बोलायचं ते मला कळलं. म्हणजे मी अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून आकाशवाणीवर जातच होते हो, हो. आणि लहान मुलांचे कार्यक्रम करतच होते. हं. थोडं लिहित होते, हं. थोडं बोलून दाखवत होते, हं. वेळ पडल्यास निवेदनही करत होते. पण ज्याला आपण म्हणतो की शब्दांचे महाप्राण, ते कसे वापरायचे, ते तुमच्या आवाजात कसे आले पाहिजेत. हं. आवाज मुळामध्ये फक्त गायक नाही लावत, हो. तर खरंय. निवेदकाला, निवेदक लावतो, सूत्रनिवेदकाला. संवादक लावतो. खरंय. तो मला वसंत बापटांकडनं मिळालेला एक अतिशय सुंदर धडा आहे. म्हणजे असे बोलता बोलता बापट सर कवितेच्या त्या दालनात तुम्हाला घेऊन जायचे, वाह! बोलता बोलता तुम्हाला त्या काय म्हणूया लोकनाट्याच्या बरोबर. कुठल्या तरी भूमिकेशी एकरूप व्हायला लावायचे. त्या वातावरणात न्यायचं. हो. आणि हे सगळं करणारे किंवा हिंदी बोलावं कसं, हं. हिंदीची पण गोडी लावणारे मला शाळेत आणि कॉलेजमध्ये वाह! इतके सुंदर अध्यापक प्राध्यापक भेटले. हं. संस्कृत तर माझा अत्यंत आवडता विषय होता. हं. शाळेमध्ये सुद्धा मला फार चांगले शिक्षक भेटले. हं. आणि तसेच म्हणजे सगळ्या प्राध्यापकांची नावं मी घेत नाही, हं. पण प्राध्यापक रा देशपांडे हं. किंवा प्राध्यापक महाशब्दे, अशी माणसं तुम्हाला भेटल्यानंतर काय विषाद आहे तुमची की तुम्हाला ती भाषा समजणार नाही, खरंय. तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही. हं. हे सगळं करता करताना वाणी स्वच्छ होत जाते. निश्चित. आणि जसं हे श्रेय प्राध्यापकांचं आहे, माझ्या हं. कॉलेजचं आहे. हं. माझ्या कॉलेजनी ना ज्ञानाची कवाडं उघडून दिली. म्हणजे मला आठवतंय हं. की पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आमची लायब्ररी वेगळी होती आणि अच्छा. मला ती लायब्ररी प्रचंड आवडायची. हं, हं, हं. तर मला माझे प्राध्यापक सांगायचे, आवडते ना ही लायब्ररी, इथंच बसत जा. किंवा आमच्या प्राध्यापकांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्याशी अगदी वादविवाद घालण्यापर्यंतचा आत्मविश्वास आमचा वाढावा. हं. इतके सरळ मनाचे प्राध्यापक आणि इतक्या विचक्षण बुद्धीच्या प्राध्यापिका मला मिळाल्या. डॉक्टर सरोजिनी वैद्य, म्हणजे मी त्यांना वा. कधीच विसरणार नाही. हं. आमच्याकडे अधूनमधून येणाऱ्या प्राध्यापिका विजया राज्याध्यक्ष, अच्छा. ही सगळी व्यक्तिमत्व अशी मंडळी, होती हो. की यांना ना मला असं बघायला आवडायचं. त्यांचं विसरूच शकत बोलणं, नाही. हो, त्यांचं बोलणं ऐकताना, त्यातले विचार मनन करताना असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाहीये, आपल्याकडे काहीच नाहीये, आपल्याला किती लांबची मजल मारायची आहे. हे सगळे मला संस्कार वाटतात. हं, हं. म्हणजे संस्कृत वादविवादाची किंवा संस्कृत ज्याला वक्तृत्व स्पर्धा म्हणतो त्याची आणि कथाकथनाची अशी ट्रॉफी मी स्वतः परवडत नसताना टॅक्सीनं हं. घेऊन, म्हणजे ट्रॉफी मिळाली तर ती कॉलेजमध्ये दिली पाहिजे ना. बरोबर. हां. तर तेव्हा एकटी टॅक्सीनं आले होते, तो माझ्या आयुष्यातला पहिला धाडसी प्रवास. हां. तर असे अनुभव मला माझ्या घेता आले. महाविद्यालयात निश्चितच. घेता आले, निश्चितच. शाळेत घेता आले. हो. आणि प्रत्येक वेळेला यश मिळालंच असं नाही, हं. पण माझ्या अपयशाबद्दलही कोणी खापर माझ्यावर कधी फोडलं नाही वा. आणि यश मिळालं म्हणून ते कधी डोक्यात कोणी जाऊ विरोध दिलं नाही. फार महत्वाची गोष्ट आहे ही. आणि आता याच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारेन मी की तुम्ही महाविद्यालयीन याच्यामध्ये प्राध्यापकांचा तुम्हाला असलेला पाठिंबा, म्हणजे शिक्षकाचं कलाकाराच्या मागे उभं राहणं, हे किती महत्वाचं असतं, याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. तेव्हा मी फार फार तर कथाकथन करत होते, फार फार तर रांगोळी काढत होते, हं. पण या सगळ्या गुणांना माझ्या महाविद्यालयात मला वाव मिळाला. अच्छा. या मुलीकडे काहीतरी आहे आणि ती हां. पुढे काहीतरी करू शकेल, हं. याची पहिली जाणीव तुमच्या गुरुला व्हायला लागते. खरं. कारण गुरुविणं कोण दाखविलं वाट. हं, हं. आमचं अक्षर फार लहानपणी आमचे परुळेकर म्हणून एक सर होते, हं. त्यांनी आमचं किंचितचं तिरपं असं अक्षर करून घेतलं.
त्या वा. अक्षराला गोंडसपणा, वळण, त्याच्यानंतर ते शुद्ध असणं, हं. शुद्ध लेखनाचे सगळे नियम पाळणं. त्यामुळे आपसूकच हं. मी कॉलेजमध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर अक्षर असलेली, अतिशय शुद्ध लिहिणारी आपली विद्यार्थिनी म्हटल्यानंतर माझ्या प्राध्यापकांनी माझ्याकडनं अक्षरशः जे काही असेल ते स्क्रिप्ट असेल, हे असेल, ते असेल, सगळं लिहून घेतलं. म्हणजे श्रुती, तुला सांगते की कागदावर लिहावं कसं. वा. तू नेहमी बघशील की मी दूरदर्शन किंवा आकाशवाणीसाठी हं. जे स्क्रिप्ट लिहिते, जी संहिता लिहिते, हां. आम्ही आता दुसऱ्यांनी लिहिलेल्या संहिता कधीच वापरात आणल्या नाहीत. अच्छा. प्रत्येक विषयाचा अभ्यास आम्ही केला स्वतः केलं. आणि तो करण्याची संधी आम्हाला पुढे मिळाली. हं. तो तर तुझ्या पुढच्या प्रश्नात होय, येईलच. होय. पण मी तुला सांगते की जेव्हा टपोर मोत्यासारखं असं अक्षर मी नीलम प्रभू, प्रभाकर जोशी, बाळ कुडतरकर, ज्यांना मी बाळकाका म्हणायचे, हं. या लोकांचं मी बघायचे ना, आणि ती मंडळी असं ते धरायचे. म्हणजे इथं माईक असेल तर एवढ्या इथं लांबीवर. ते स्क्रिप्ट हं. एवढ्या लांबीवर, हं. आणि बोलत असताना सारखं स्क्रिप्टकडे नाही बघायचं, विचार त्यातला, भाषा आपण लक्षात धरलेली, हो, हो. आणि मग आपल्याला वाटेल तसं न चुकता, कुठंही स्खलन न होऊ देता हां, हां. विचारांचं आणि शब्दांचं कसं म्हणायचं, हे अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन मी लहानपणी पाहिलंय. वा वा. खूप छान अनुभव आकाशवाणीचे मिळाले. ते स्टुडिओज, आजही त्या स्टुडिओमध्ये पाऊल टाकलं ना तर मला थरारून जायला होतं. किंवा नंतर म्हणजे माझं पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेला आपसुकच मी आकाशवाणीच्या प्रवाहातनं दूरदर्शनकडे आले, हो. त्यावेळेला सुद्धा आजही मी अनेक वर्षानंतर जेव्हा त्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये जाते, तेव्हा मला असं वाटतं की कर्मभूमी वगैरे मोठे शब्द वापरतात लोक, नाही का. हं, हं. ही माझी कर्मभूमी आहे. अरे वा. इथं मला गुरु मिळाले. क्या बात आहे. खरं आहे. इथं मला चुकता चुकता या क्षेत्रामध्ये उभं राहता आलं. हां. इथं मला असे कार्यक्रम करता आले की ज्या कार्यक्रमांमध्ये तिथल्या तिथे तुम्ही संहिता लिहायची, हं. तिथल्या तिथं तुम्ही ऑनलाईन तो कार्यक्रम करायचा हो, आहे. हो. कधी ऑनलाईन करायचा आहे, कधी तुम्ही न रेकॉर्ड करता तसेच्या तसे ऑन एअर जाताय. हो. अशा तऱ्हेचे कार्यक्रम करण्याची संधी खरंय. मिळणं म्हणजे तुम्हाला हो. कुठच्याही प्रसंगासाठी तयार व्हायला प्रवृत्त करणारी ही माध्यमं खरंय, होती, खरंय. ती मला मिळाली. निश्चितच. आकाशवाणीच्या बाबतीत मला तुम्हाला खरंच आवर्जून विचारावं असं वाटेल, की आकाशवाणी हे माध्यम असं आहे, की जिथे तुम्हाला फक्त तुमच्या संवादातनं, तुमच्या वक्तृत्वातनं, बोलण्यातनं एक तुम्ही स्वतःविषयी एक स्थान निर्माण करत असता समाजामध्ये. तर तुम्ही मराठीमध्ये आणि तुमचं जसं आवड संस्कृतमध्ये आहे, संस्कृतमधनं वाचन, निवेदनं केली. त्याचबरोबर तुम्ही उर्दूतूनही वेळप्रसंग पडला, तर उर्दूतूनही तुम्ही मालिकांची निवेदनं केली. हो. तर तो अनुभव कसा होता? काय माहितीये का, सांकाम्या राम्या असतो माहितीये तुला, हं. तशी मी आकाशवाणीची सांकाम्या राम्या होते. अच्छा. म्हणजे मी ज्या वेळेला पदव्युत्तर शिक्षण घेत होते हं. आणि घेतलं, पूर्ण केलं, त्याच्यानंतर काही महिने मी आकाशवाणीमध्ये नोकरी केली आहे. अच्छा. त्यावेळेला असं होतं की ही तर कलाकार लहानपणापासून आपल्याकडे येणारी कलाकार आहे. हां. म्हणजे पहिल्यांदा गंमत जम्मत, त्याच्यानंतर छोट्या मोठ्या श्रुतिका, त्याच्यामध्ये मिळणाऱ्या छोट्या मोठ्या कसल्या मोठ्याही भूमिका, हो, हो. आणि या सगळे मी करतच आले होते. त्यामुळे कुठल्या तरी उर्दू कार्यक्रमामध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि आत्ता आर्टिस्ट नाही आहे तर मंगलाला पाठवा, आपलीच आहे. आपलीच आहे. बेनीबाई की चाल नावाची एक मला अजून आठवते की एक हां. मालिका होती हां. आणि त्याच्यामध्ये एक पात्र होतं आणि ते पात्र करायला मला नेहमी बोलवलं जायचं. हं. आता काय मी बोलत होते त्यावेळेला हे आता मला सांगता नाही येणार, हं. पण जी काही 2 वाक्य ती नीट निश्चित बोलत असेल. होय ना. आणि ती एक सवय होती हां. की त्या भाषेचा लहजा हा त्या भाषेत बोलताना आलाच पाहिजे. अगदी. म्हणजे तुमचं हिंदी जेव्हा तुम्ही हिंदीत जेव्हा बोलता हं, हं. तेव्हा तुमचं मराठी वळणाचं हिंदी असता कामा नये. बरोबर. ती ढब बदलली ती पाहिजे. ढब बदलली हो, पाहिजे. हो. आणि हे तुम्ही सूत्रसंचालन, निवेदन, हां. निरूपण करत असताना तुम्हाला आपोआपच शिकता येतं. हो. आणि त्यासाठी दूरदर्शन, कारण हे माध्यम असं आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन, हां. की ते तुम्हाला क्षमा नाही करत हो. आणि तुमची क्षमता पण ओळखतं. आकाशवाणीवर केवळ आवाजाच्या माध्यमातून तुम्ही हो. तुमचं व्यक्तिमत्व ठसवता. हो. दूरदर्शनवर तुमच्याकडे चेहरा पण असतो, पण त्याबरोबर तुमची देहबोली पण असते. हो. दूरदर्शन किंवा कुठल्याही माध्यमामध्ये पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची विश्वासार्हता. अगदी. तू वाचनाचा मुद्दा काढलास, विश्वासार्हता कुठून येणार सांग?
तुमच्या वाचनातून, हं. अभ्यासातून, हं. संशोधनातून, हं. तुमच्या लिखाणातून आणि त्याच्या दर्जातूनच येणार. वा ताई. एका कार्यक्रमाचा तुम्ही काय विचार करता? हं. फक्त कार्यक्रमापुरता करता का? तर तुमचं आयुष्य मर्यादित आहे हां. दूरदर्शनवरचं किंवा हं. माध्यमातलं. हं. पण तुम्ही त्याच्या पलीकडे काही ग्रहण करण्याचा प्रयत्न करता का? हं. किंवा त्याच्या पलीकडे तुम्ही एका विषयाचा अभ्यास करता का? ही जाणीव ज्या दिवशी होते त्या दिवशी तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने तुम्ही एक पाऊल पुढे टाकता. वा. अखंड वाचन करायला पाहिजे, हं. अखंड विचार करायला पाहिजे. म्हणजे मी आत्ता गोव्यामध्ये एका संमेलनाचं निवेदन करायला आले, हं. हं. तर तिकडे कोण कलाकार येणार, त्यांचा बायोडेटा म्हणजे त्यांच्याबद्दलची प्रारंभिक माहिती, हो. एवढंच भांडवल असेल माझ्याकडे तर मी खरंच करू शकेन का ग? नाही. आजूबाजूच्या पण हां. गोष्टीची जाण असायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे मुळात शास्त्रीय संगीताचा पण तुमचा अभ्यास असायला हवा पाहिजे. ना. गाता आलं पाहिजे असं थोडीच आहे. खरंय. गाता नाही आलं किंवा सुराचं व्याकरण कळलं नाही, रागाचं व्याकरण कळलं नाही, हो. तरी शास्त्रीय संगीत म्हणजे काय? राग त्याचं ऋतुचक्राप्रमाणे, समयचक्राप्रमाणे किंवा त्याच्या वेळेप्रमाणे त्याचं जे स्वरूप बदलतं, हं. हे सगळ्याविषयी तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही काय बोलणार? गोव्यात आत्ता काय चाललंय याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल, हां. भारतात काय चाललंय याबद्दल जर तुमचं मन संवेदनशील नसेल, हं. कसं काय तुम्ही कराल? निश्चितच. म्हणूनच हं. ही सवय लागली ग. खरंय, खरंय. आता 45 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. सूत्रनिवेदन केलं, निरूपणं सुद्धा केली तुम्ही. तर हे काही सोपं नसतं. या सगळ्या घौडदौडीमध्ये जे तुम्ही वेगवेगळे हे पैलू यातले स्वतःमध्ये इन्कल्केट केलेत आणि एक प्रसिद्ध सूत्रनिवेदिका किंवा एक प्रसिद्ध लेखिका सुद्धा आहात. तर या सगळ्याच ह्याच्यावर घौडदौड कशी करता आली? काय होतं माहितीये का, की आपण करायचं म्हणून काही करत नसतो. हं. निवेदकाला जेव्हा लिहिता हात असतो ना, हं. तेव्हा तो चांगला निवेदक बनतो. माझ्याकडे लिहिता हात आधी होताच, निवेदन मी नंतर करायला लागले. कारण मी वर्तमानपत्रासाठी हां. किंवा आपण ज्याला दिवाळी अंक म्हणतो त्याच्यासाठी मी अगदी विद्यार्थी दशेत सदर लिहित चालू. होते. हो. रुईयासारखं महाविद्यालय हं. म्हटल्यानंतर तुम्हाला लेखनाला प्रोत्साहन वाव आहे. मिळणारच हो. मिळणारच आणि हं. ते प्राध्यापकांचं ऋण आहे, ते मी कधीच उतरवू शकणार नाही. खरंय. पण त्याच्या पलीकडे आकाशवाणी माझ्याकडनं किती लिहून घेत होती. अच्छा. लीलावती भागवत ह्या वनिता मंडळाच्या त्यावेळेला प्रमुख होत्या. हं. अगं माझ्याकडनं त्यांनी कथालेखन करून घेतलंय. वा. माझ्याकडनं त्यांनी मुलाखती म्हणजे करून संहिता. घेतल्या. हां. म्हणजे मुलाखत घ्यायची त्यावेळेला अनंत काणेकरांची, शांताबाई शेळकेंची, अशा दिग्गजांच्या मुलाखती आम्हाला कॉलेजच्याच वयामध्ये करायला आम्ही मिळाल्या. घेतल्या आहेत. हो. त्यामुळे मला काय वाटतं की तुमचा लिहिता हात आणि तुमचं काय म्हणूया की विचार वाचन. मांडण्याची तुमची सवय, हां. ह्या दोन्ही गोष्टी यामुळे मिळत गेल्या. आणि मग मंचावर कार्यक्रम म्हणजे एका बाजूला आकाशवाणी चालूच आहेत कार्यक्रम, हं. एका बाजूला दूरदर्शनवर जेव्हा ते माध्यम नवीन आहे हं. तेव्हा तुम्हाला बोलावलं जातंय. हं. तुम्ही तिथं सर्वसामान्यांच्या मुलाखती घेताय, संगीताचे कार्यक्रम करताय, खरंय. हे सगळं तुम्ही करताच आहात. हं. आणि मंचावरही तुम्ही कार्यक्रम करताय. हं. व्यासपीठावर जेव्हा तुम्ही कार्यक्रम करता ना, त्यावेळेला तुम्हाला थोडं अधिक स्वातंत्र्य मिळतं. हं. कधी निरूपण करावं लागतं हो. जर संतांचे अभंग असतील, नाट्यपद असेल, अभिषेकी बुवांचा केलेला कार्यक्रम आहे मत्स्यगंधा ते महानंदा, अच्छा. किंवा नाट्यसंगीताची वाटचाल, मराठी नाट्यसंगीताची वाटचाल, हं. हं. मराठी भावगीताची वाटचाल, असे जेव्हा मोठे विषय मिळतात ना, मला त्यातही निवेदन करतो असं नाही म्हणता येत. हं. हं. मला असं वाटतं की तेही निरूपणच असतं. वा. वा. जे समोर दिसतंय त्या मागचं घटित अघटित हे मांडण. ज्या वेळेला तुम्ही मांडू शकता त्यावेळेला ते निरूपण असतं, की जे तुम्ही निरूप हां. म्हणजे निगुतीनं त्याचं रूप जसं आहे हं. तुम्हाला आकलन होतंय हं. तसं तुम्ही मांडताय आणि त्याच्या पलीकडे बघण्याची प्रेरणा देताय, ते निरूपण. अगदी. म्हणून संतांचा अभंग काय सांगतो हं. हे लोकांनी आपल्याला पंडितांनी, विद्वानांनी सांगितलेलं आहे. पण त्यावर जेव्हा आपला विचार येतो तेव्हा ते निरूपण येतं. अगदी. हे सगळे प्रकार एका बाजूला मी अनुभवत होते हं. हं. आणि दुसऱ्या बाजूला वर्तमानपत्रासाठी मी लिहित होते. हो.
अगदी सांगायचं झालं तर महाराष्ट्र टाइम्ससाठी असं घडलं महाभारत, हा. म्हणून मी जवळजवळ 2.5 वर्ष महाभारत सलग मालिकेवर लिहित लिहित होते. हो. असे खूप विषय नंतर मिळत गेले. आर्य चाणक्य, ग्राहक संरक्षण, लोकसत्तामध्ये सुद्धा आपलं लोकसत्तामध्ये मी चालू लिहिलं, होतं. सकाळसाठी लिहिलं, हो. लाईफस्टाईल नावाचं सदर लिहिलं. तेव्हा मुलाखतींचं. सचिन तेंडुलकरची पहिली मराठी मुलाखत ही मला घेता आली. वा, खूपच छान. तेव्हा अवघा 17 वर्षाचा सचिन हो होता हो. आणि आज तो सुरू भारतरत्न झालेली. आहे. हो. त्यावेळेला अशी मुलाखत घेण्याची संधी क्रिकेट न मिळाली. खेळता तुम्हाला मिळणं खरं आहे. ही किती छान गोष्ट आहे. पण ताई, तुम्ही सांभाळत कसं की ऑनस्टेज काम करणं, त्याच्या मागचा सगळा अभ्यास करणं आणि ह्या सगळ्या वृत्तपत्रांसाठी म्हणा, दिवाळी अंकांसाठी सतत लिखाण, कारण ते त्या त्या वेळेत गेलं पाहिजे लिखाण. हो, कसं सांभाळत ही सगळी कसरत? त्यावेळेला कुरिअर सर्व्हिस पण नव्हती अगं. मला आठवत आहे हा, हा. की त्यावेळेला एका जागी महाभारताचं चित्रीकरण चालायचं अच्छा. आरे कॉलनीमध्ये. हा. तिथे सेट लागलाय, तिकडे जायचं. बरं. B.R. चोप्रांच्या ऑफिसमध्ये यायचं, तिकडे त्याचं संकलन चालायचं, त्या भागांचं एडिटिंग. तर ते सगळं मी बघायचे. बरं. त्याच्यानंतर सगळे कौरव पांडव घरी यायचे, कारण त्यांना माहीत असायचं की माझं मूल लहान आहे आणि मला घरी पण वेळ पाहिजे हा, असेल. हा. तर कृष्ण, कधी दुर्योधन, कधी दुःशासन. माझ्या गुरख्याला सुद्धा सवय झाली होती. कहा थी आप मॅडम? वो तो अभी कृष्ण आकर गए. दुःशासन अच्छा. आमच्याच कॉलनीत राहत होता. प्रसिद्ध होती पण ती दुर्योधन, मालिका. हो, दुर्योधन, द्रोणाचार्य, अर्जुन यायचा. हे सगळे कौरव पांडव यायचे अच्छा. आणि मी जायचे B.R. चोप्रांकडे. मला असं वाटतं की त्यावेळेला मला 2-3 तासाची झोप मिळत असेल, पण ती बापरे. सुद्धा 2-2.5 वर्ष मी आनंदाने तेवढीच केलं. झोप गोड मानून घेतली. खरं. सातत्यानं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. किती मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. अगदी. का लोकांनी द्यावं तुम्हाला आणि वाचावं, पण त्याचं फळ मिळतं. हं. घरच्या माणसांचं पण सहकार्य लागतं. आज मला ज्या वेळेला मी वयाची एक पायरी उलटून पुढे जाते, हं. त्यावेळेला माझ्या मुलाबद्दल पण मला इतकं कृतज्ञ वाटतं की अरेच्चा, म्हणजे माझा मुलगा घरी एकटा पण राहिला नाही का, किंवा त्याच्यासाठी जेवण थंड झालेलं असतं तो तेही आल्यानंतर स्वीकारलं त्यांनी. तेही त्यांनी गरम करून घेतलं. हं. किंवा आईचा दौरा असेल हं. तर आई आता 2 दिवस घरात असणार नाही, हं. त्यावेळेला आपण जबाबदारीनं वागायचं, हं. हे पण त्याला कळलं. आणि हे त्यांनी तसं वागला तो. हो. मला असं वाटतं की तुमची घरची माणसं ही त्यांचं- तुम्हाला किती सहकार्य करतात. हो. माझी बहीण, माझा मेहुणा, हं. माझी नणंद, माझी सासूबाई, माझी सासूबाई असं म्हटलं म्हणजे मी त्यांना सासूबाई कधी म्हटलंच नाही, आई म्हटलं. हं. तशी माझी ही आई आणि माझी ती आई, अशा होय. दोन्ही आयांनी माझ्या मुलाला सांभाळलं. मला असं वाटतं हे सगळं त्यांनी केलं नसतं तर मी कुठून केलं असतं. अगदी. आत्ता मला या वयाच्या वळणावरती नुसतं तू प्रश्न विचारलास तरी मला आठवण आली तरी- डोळ्यातनं पाणी यायला लागलं. होय, होय. ही सगळी माणसं माझ्या शेजारणी, जाग तू टीव्हीवर काय आहे, बंटी आला की त्याला जेवायला द्यायचं ते मी बघते. बापरे, मैत्रिणी, क्या बात आहे. शेजार पाजारणी, मला असं वाटतं की इतकं माणसं तुमच्यासाठी करतात, खरंच तुम्ही त्यांच्यासाठी तितकं करता का गं? मला नाही वाटत. हं. पण ह्या सगळ्या लोकांनी प्रेमाने केलं खरंय. म्हणून माझी एक प्रतिमा उभी राहिली. मला भीती असायची, हं. मनात व्याकुळता असायची, मुलाच्या आठवणीनं पटकन डोळ्यात पाणी यायचं, किंवा आपल्या नवऱ्याला आत्ता आपण घरात नाही आहोत म्हणून डबल काम करावं लागतंय, हो. ह्याच्याबद्दल मनात थोडासा अपराध, थोडीशी खंत, हे सगळे आईपणाचे, पत्नीपणाचे जे काही पदर असतात ते मी अनुभवले. खरंय. पण त्याच्या मागे हळूहळू कणखर होत गेलेलं मन होतं. आणि मला असं वाटलं हं. की स्त्री उंबरठ्याबाहेर पडते हं. त्यावेळेलाच तिला माहीत असतं की तिच्या पुढची आव्हानं वाढणार आहेत, हो. वाढलेली आहेत. हं. माझ्या मुलाला जर मी सवयच लावली नाही तर त्याला कधीच सवय होणार नाही आईनं खरंय. बाहेर जायची. खरंय. आणि फार महत्वाचं तुम्ही ह्याच्यातून बोललाय. ती मी लावली. दृढ निश्चय एक निश्चय. असतो निश्चित. तो मला याविषयी दर्शकांना सांगायला आवडेल की कुठलीही स्त्री जेव्हा पुढे जात असते, तसं ताईंनी आत्ता हे
स्वीकारही केला आणि त्यांनी फार मोलाचा संदेश दिला. ताईंच्या आयुष्यामध्ये अशी माणसं आली की ज्यांनी त्यांना उभारी दिली, साथ दिली आणि हो. पाठीमागे ठाम राहिले. हो. असंच प्रत्येकच स्त्रीच्या पाठीमागे जर आपलं कुटुंब, माहेरचं सासरचं जेव्हा ठामपणे उभं असतं, तेव्हा निश्चितच ती स्त्री भरारी गाठते आणि आपलं कर्तृत्वाचा ठसा दाखवते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताई आहेत. मी तर आणखी एक निश्चितच. सांगेन हां. की तुमच्या सगळ्याच गोष्टी तुमच्या घरातल्यांना पटतील असं नाही. हं. अनेकदा तुम्ही घेतलेले निर्णय, तुम्ही करत असलेलं काम याबद्दल तुम्हाला घरातनंही टीका सहन करायला लागेल. हं. काय गरज आहे हे करण्याची? हं. कारण नंतर माझं कार्यक्षेत्र वाढतच गेलं. म्हणजे एका बाजूला मी लिहित होते, एका बाजूला कार्यक्रम करत होते, हं. दौरे वाढले. माझा मुलगा लहान असताना मी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इथपर्यंतच. अच्छा. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रभर, हो. मग भारतभर, हो. त्याच्यानंतर परदेशात. सूत्रसंचालन करताना सुद्धा एक हो. वेगळी जबाबदारी असते. हो. म्हणजे नुसते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचेच कार्यक्रम नव्हे, हं. तो गोव्याच्या मंत्रिमंडळाचे सुद्धा कार्यक्रम मी केलेले आहेत. छान. म्हणजे माननीय मनोहर पर्रिकर असताना, ते मुख्यमंत्री असताना गोव्यात कितीतरी कार्यक्रम मी असे केलेले आहेत की गोव्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं आता आगमन होत आहे वगैरे वा. असं बोलत असताना मी असे शोध घ्यायचे, कुठे आहेत ते गोव्याचे मुख्यमंत्री? कारण आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हटल्यानंतर तो एक आमच्याकडे ऐट पोशाख आणि असतो. बाब. हो. तर तो पोशाख त्यावेळेला गोव्यात नव्हता. हां. आणि अचानक एका तेजस्वी याच्या नजरेची माझी गाठभेट व्हायची आणि मला कळायचं, हां हेच ते मुख्यमंत्री. आहे. भाई आले हा, भाई आले हा, हो. असं गोव्याच्या भाषेत मला हो. सांगितलं जायचं. हो. मला सांगायचा मुद्दा हाच आहे की तुमचं क्षेत्र वाढत जातं, हं. तुमचं जाणं वाढत जातं. हं. हे सगळं करत असताना तुम्हाला माहीत असतं की तुम्ही एक स्त्री म्हणून, एक निवेदिका म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सगळ्या नात्यांची वीण सांभाळणारी एका घर कुटुंबातली सांभाळणारी. स्त्री म्हणून हो. आणि समाजाची एक घटक म्हणून ह्या सगळ्या नात्यांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे. अगदी बरोबर. तुम्हाला चांगलं धान्य पाहिजे आहे ना, तुम्हाला घरातल्या लोकांना छान खायला घालायचं आहे ना, हं. तुम्हाला रास्त भावात धान्य हवं आहे ना, ग्राहक चळवळीशी तुम्ही निगडीत झालंच पाहिजे. अच्छा. अशी मी ग्राहक चळवळीशी जोडली गेले. त्या प्रश्नाकडे आत्ताच येणार होते मी बोल ना. की ग्राहक चळवळ म्हणजे हे या क्षेत्रामध्ये सांभाळत असताना सांस्कृतिक क्षेत्र चालू आहे, तुमचं सादरीकरण चालू आहे, एकपात्री चालू आहे, हे सगळं करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये तुम्ही ग्राहक चळवळीचं मोलाचं काम केलं आणि त्याच्यात सक्रिय सहभागी होतात. हे सगळं कसं काय सांभाळलं? अगदी तेही सहज झालेलं आहे की रास्त भावात धान्य मिळण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत या संस्थेची मी सदस्य झाले. अच्छा. आणि प्रत्येक सोसायटीमध्ये साधारणपणे काही सदस्य मिळाले की एक संघ तयार होतो. तसा संघ तयार झाला. पण काय होतं की दूरदर्शनवर माझे कार्यक्रम पाहणारी हो. मंडळी होती. हो. बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे त्यावेळेला मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष होते. हां. आमचे अशोक रावत म्हणून ग्राहक चळवळीचं काम करणारे अतिशय मोठे असे कार्यकर्ते होते. हो. या लोकांनी आम्हाला असं ओढून घेतलं आणि मग ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय किंवा ग्राहकाचे हक्क काय, जागृती. त्याची कर्तव्य काय, त्यांनी कसं वागावं, त्या ग्राहक संरक्षणासाठी कार्यरत असलेली शासकीय प्रणाली काय, हो. सामाजिक प्रणाली काय, हं. ती जी उतरंड आहे त्यामध्ये आपला न्याय मिळवण्यासाठी, हो. दाद मागण्यासाठी आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे, हो. पदार्थाची प्रत कशी जोखायची, अशा अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक विषयांचा गोष्टी. अभ्यास झाला. आणि मग त्यांचं मुखपत्र होतं, हां. तर त्या मुखपत्राचं काम केलं, लेखन केलं. आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला काही वर्ष हं. मी लिहिलेलं ग्राहक संरक्षण कायद्याचं, अर्थात मी हां. स्वतंत्रपणे नाही, आमच्या ललिता कुलकर्णी म्हणून होत्या, त्यांच्याबरोबर लिहिलेलं सहकार्य. पुस्तक तिकडे अभ्यासक्रमाला होतं. काय सारांश बात आहे. कसं आहे, किनाऱ्यानी जाऊन नाही चालत, उडी घ्यायची. हो. ती उडी घ्यायची सवय होती असं अगदी म्हणूया. छान. ताई, आरसा हा तुमचा एकपात्रीचा प्रयोगांचा कार्यक्रम, त्याविषयी थोडं आमच्या दर्शकांना सांगा. अगदी नक्की श्रुती, मला सांगायला आवडेल. कसं असतं की एकपात्री कार्यक्रम करणं हा माझ्या मनात विचारही नव्हता. बरं. परंतु मंचीय कार्यक्रम करता करता इतके छान कार्यक्रम करता आले आणि इतके अनुभव घेता आले. हं. म्हणजे पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित जसराजजी, लता मंगेशकर, आशा भोसले,
कथाकथन करत होते वपू काळ्यांच्या बरोबर, दमा विराजदारांच्या बरोबर, तेव्हा खरंय. त्यांच्यासारख्या प्रतिभावंतांच्या बरोबरचे अनुभव. लताबाई म्हणजे आपण म्हणतो की स्वर सरस्वती, हो. तर या स्वर सरस्वतीच्या उपस्थितीतले आणि त्यांच्या संदर्भातले कार्यक्रम करत असताना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव, एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणूया प्रसंगावधान समृद्धता. आणि एका वेगळ्या प्रकारची सूक्ष्म तयारी ज्याला म्हणतात तशी करावी लागली. अच्छा. किंवा आशाबाईंच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली त्या आधीपासूनच मी त्यांच्याबरोबर काही कार्यक्रम केले होते. होय. पण त्यावेळेला त्यांची घेतलेली मुलाखत किंवा रंगवाणी हा कार्यक्रम होता आणि संतवाणी हा कार्यक्रम होता. संतवाणी या कार्यक्रमाचं निरूपण वसंत बापट, प्राध्यापक वसंत अरे वा. बापट करायचे. त्यावेळेस हां. केवढा आदर्श होता समोर. खरंच. आणि मग एकदा तो करायची संधी पण मिळाली. वा. अशा ना वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या व्यक्तींचा अभ्यास करता आला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अरुण दातेंच्या बरोबर कार्यक्रम, अनिल मोहिलेंबरोबर कार्यक्रम केले, काही कार्यक्रम भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकरांबरोबर केले. वा. आणि हे सगळं करता करताच काही कार्यक्रम मला हिंदीत करावे लागले. हरिहरन, हां. शंकर गाण्यांचे. महादेवन, हां. हो, सुरेश वाडकर. अच्छा. त्यानंतर मला काही संगीतकार मिळाले. हां. म्हणजे असं म्हणूया की बाबूजींचा अमृत महोत्सव, सुधीर फडके. हम्म. आता युगकर्ते, भावगायक, संगीतकार आणि अगदी. असं व्यक्तिमत्व ज्या वेळेला तुम्हाला मुलाखतीसाठी लागतं. मिळतं, त्यांच्या संदर्भातले कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत आणि ते करायला स्वतः मिळतं. मंचावर आहेत त्यावेळेला करायला मिळतं, हो. त्यावेळेला ते तुमचं भाग्य असतं. अगदी. खरंच. इतक्या आठवणी त्यांच्या सोबतच्या आपल्याकडे असतात की आपल्या मनाचा कुंभ असा ना त्याच्यामध्ये भरत बरंच जमा जातं. होतं. आणि मग खरंय. तो ज्या वेळेला भरून वाहायला लागतो ना हां. त्यावेळेला त्यातनं एकपात्री कार्यक्रम तयार होतो. क्या बात आहे. कारण निवेदकाला बोलघेवडेपणा असतो, त्याला बोलायचं असतं, त्या बोलायला सार्थ असे विषय आणि अशा आठवणी या मंडळींनी दिलेल्या वा. असतात. वा. ज्या वेळेला मैत्रिणीसारखं लताबाई तुमच्याशी बोलतात, हां. कसं विसराल आयुष्यात तुम्ही. निश्चितच. आशाबाईंच्या स्वभावाचे सगळे रंग पाहता पाहता त्यांचे स्वररंग, त्यांच्या गाण्यातले स्वररंग, स्वभावातले रंग तुम्ही ज्या वेळेला आठवता आणि ते स्वतः अनुभवता त्यावेळेला तुम्हाला खरं तर काय म्हणूया की एक अपूर्व अनुभव आलेला असतो जो तुम्हाला कुठेतरी सांगावासा वाटतो, नक्कीच. त्यातून निर्माण होतं. अच्छा. तेव्हा भेटलेली माणसं, त्याच्यानंतर अनुभवलेल्या आठवणी, प्रसंग, या सगळ्याचा मिळून एक कोलाज तयार होतो आणि त्याला तुम्ही जीवनानुभवाचं किंवा जीवनासंदर्भातल्या विचारांचं अस्तर लावता, वा. तेव्हा त्यातून मनमोकळा संवाद निर्माण होतो. तो आरसा कार्यक्रम असं मी म्हणेन. मला वाटतं 1400हून अधिक कार्यक्रम आरसाचे झाले. हो. एकपात्रीचे. हो. निश्चितच. 1475 झाले आणि मग मी थांबले. हां. पण 1475 कसे झाले श्रुती, हां. 1995 पासून अगदी आत्ता 2 वर्ष म्हणजे मधली कोरोनाची 2 वर्ष काढायची, हो. पण तोपर्यंत नाही, कोरोना काळामध्ये सुद्धा मी ऑनलाईन कार्यक्रम केले देशाविदेशात, त्यामुळे ती काढायला नको. पण तोपर्यंत आठवणींच्या साठवणी, कथामंजिरी, मनोमनी असे वेगवेगळे कार्यक्रम मी करत गेले. थोडक्यात जे काही बरे वाईट अनुभव येतील त्याला आवडीचं काव्य, आवडीचे काही प्रसंग, घडलेल्या घटना, काही कथा, कारण कथाकथन हे माझं पहिलं प्रेम आहे. हो. त्यामुळे त्या काही कथा आणि कथा सांगण्याची आपली एक शैली तुम्ही असावी विकसित लागते. करून त्या कथेचा आत्मा त्या शैलीत सांगायचा, असा एक प्रयोग मी कथा मंजिरीत वा, केला होता. वा. ह्या सगळ्याचा उपयोग मला माझ्या एकपात्री कार्यक्रमात झाला. निश्चितच. आणि म्हणजे असे कसे अनुभव मला किती सांगता येतील, पण तरीही निश्चितच. वेळेची आपल्याला कमी वेळेची आहे. कमतरता आहे हो, म्हणून मला निश्चितच. सांगता येत नाही. पण अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलावंताची ज्या वेळेला तुम्हाला मंचावर दाद मिळते वा. त्यावेळेला तो तुमच्यासाठी एक अविस्मरणीय. उत्कट असा अनुभव असतो जो तुम्ही कधी विसरणारच नाही. अगदी. किंवा न बोलता अनेक कलावंतांची ज्यावेळेला तुम्हाला एक मूक शाबासकी मिळते, त्यांची एक सुंदर स्नेहाळ नजर मिळते, जशी मला पु ल देशपांडेंची मिळाली, जशी लताबाईंची मिळाली, जशी पंडित भीमसेन जोशींची मिळाली, पंडित जसराजजींची मिळाली, सम्राट संमेलनातच बापरे. मिळाली. बापरे. तर
ह्या सगळ्याला मला असं वाटतं की शब्दच मला नाही. वेगळा कार्यक्रम करायला लागेल ग. थोडक्यात सांगायचं म्हणजे हो. आपलं स्पंजासारखं मन असतं. तुला ते शांताबाई शेळकेंची कविता माहिती आहे का, हां. की देवळाच्या गाभाऱ्यातला लोलक, देवळाच्या गाभाऱ्यातून सापडलेला लोलक एकदा हरवला माझ्या हातून हं. आणि माणसं दिसू लागली माणसांसारखी. हं. गवत झालं पुन्हा एकदा हिरवं आणि आभाळ दिसू लागलं पुन्हा एकदा निळं. बरं. असं शांताबाई म्हणतात. छान. आणि मग म्हणतात की आता मला पूर्वीसारखी इंद्रधनुष्यांची माणसं दिसत नाहीत. हं. परवाच एक मुलगी धावत आली माझ्याकडे आणि मला म्हणाली, आजी आजी तुला माहितीये का, हं. माणसं नसतात नुसती माणसांसारखी, हं. त्यालाही असतात इंद्रधनुष्याचे रंग. क्या बात. आणि सांगू का, गवत नसतं नुसतंच हिरवं हां. आणि आभाळही नसतं नुसतंच निळं. अरेच्छा, हं. माझा हरवलेला लोलक या मुलीला मिळाला की काय, असा प्रश्न त्या कवितेमध्ये विचारतात. मला असं वाटतं की निवेदकाकडे तो एक लोलक हवा. हां. अगदी. मुळामध्ये तो कुठून तरी चोरून आणलेलाच लोलक हवा. त्याच्यातनं तुम्हाला जग बघायची सवय असायला हवी. निश्चित. सगळे वेगवेगळे रंग दिसायला हवेत निश्चितच. आणि ते रंग तुम्हाला तुमच्या शब्दात मांडता यायला हवेत. पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला लेखन हवं. हं. जे मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. हो. काही पुस्तकं लिहिली. त्यात एक माझे आवडते नेते, लोकनेते तुमचे मनोहर पर्रीकर हो. यांच्यावर लिहिलेलं एक मनोहर निश्चित. कथा हे पुस्तक आहे, वा. ज्याला रसिकांनी आणि वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. निश्चितच. सुमन कल्याणपुरांवरचं सुमन सुगंध आहे. हं. अमेरिकेत आपली राहणाऱ्या माणसं. भारतीयांवर हो. असलेलं माझं ही आपलीच माणसं पुस्तक आहे. वा. गोव्याचेच पंडित प्रभाकर कारेकर यांच्यावर हं. लिहिलेलं स्वरप प्रभाकर आहे. निश्चितच. असं लेखन चालू आहे कार्यक्रमांच्या सोबत. निश्चितच. गोव्यातल्याही समस्त गोवेकरांनी वाचला असेल, नसेल वाचला तर त्यांच्यासाठी मी निश्चित सांगेल की ताईंनी लिहिलेलं आदरणीय मनोहरजी पर्रीकर यांच्यावरचं पुस्तक त्यांनी सगळ्यांनी जरूर वाचावं. आपली माणसं हे नक्की कशावर आधारित पुस्तक होतं? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की अमेरिकेमध्ये आपली भारतीय माणसं जायला लागली हं. आणि आता अमेरिकेमध्ये आपला मराठी समाज हं. अतिशय उच्च अशा पदांवर तर विराजमान मराठी हो. माणसं आहेतच, हो. पण गेले कित्येक वर्षात त्यांनी अमेरिकन मराठी संस्कृती निर्माण केलेली आहे आणि अमेरिकन संस्कृतीमध्ये साखरेसारखं विरघळत असताना स्वतःची एक अस्मिता त्यांनी वेगळी ठेवली. जपून ठेवली. अशा सगळ्या मंडळींबद्दल मी ते पुस्तक लिहिलं होतं. वा. माझे सहलेखक होते डॉक्टर गजानन सबनीस यांची ती कल्पना अच्छा. होती हां. आणि लेखनाची जबाबदारी मी घेतली. बरोबर. मुलाखती घेत घेत लिहिणं, कारण 2,500हून अधिक मुलाखती मी या सगळ्या झाल्या. वेगवेगळ्या माध्यमांसाठी घेतल्याच निश्चितच. होत्या. हो. त्यात काही अधिक मुलाखतींची भर पाडत हं. मी पुस्तक ते आहे. पुस्तक पूर्ण सिद्ध केलं. केलं. अजूनही मी मुलाखत आणि संवाद हं. हाच माझ्या एकंदर पुस्तक लेखनाचा गाभा असतो. हं. तसंच 2002 खरं म्हणजे 2002 साली पर्रीकरांची ओळख झाली आणि 2006 साली हं. मी त्यांची पहिली मुलाखत घेतली. त्यावेळेला आमचं एकमेकांशी झालेलं बोलणं असं होतं की तुम्हाला पटकन पुस्तक लिहायचं आहे का? म्हटलं नाही, तुमची कारकीर्द बघत बघत जाणार आहे आणि लिहिणार आहे. हं. आणि खरंच सांगते की ते संरक्षण मंत्री होईपर्यंत मी त्यांच्या सगळ्या गोव्यातल्या त्यांची मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते हां. आणि त्याच्यानंतर भारताचे संरक्षण मंत्री हं. अशा त्यांच्या सगळ्याच जीवनचरित्राचा अभ्यास करून त्यानंतर अर्थात दुर्दैवानं ते आपल्यातनं निघून गेल्यावर पुस्तक लिहिलं. हो. पण मला एक कळलं की जीव ओतून काम करणारा बुद्धिवान आणि तितकाच हळवा माणूस हा गोयकारांना दुसरा मिळणार नाही, भारताला सुद्धा दुसरा मिळणार नाही. निश्चित भाग्य आहे ते गोवेकरांचं आणि गोवेकरांचं भाग्य भारताचं आहे. सुद्धा. हो. इतका कुशाग्र बुद्धिमान आणि अशा अष्टपैलू राजकारणी गोव्याला मिळाला. अगदी. निश्चितच. ताई, मी आता दूरदर्शनकडे येईन की तुम्ही प्रदीर्घ कालावधीसाठी दूरदर्शनसाठी काम केलं. मग त्यामध्ये तुमचे पालवी, अक्षरधारा, गजरा, हॅलो सखी, त्यानंतर सप्रेम नमस्कार असे लोकप्रिय कार्यक्रम एक से बढ़कर एक चालू होते आणि त्यातून तुमचा हा प्रवास चालू राहिला. तर एकंदर दूरदर्शनचा प्रवास कसा राहिला? खूप छान. म्हणजे आता 40-45 वर्षाची जी कारकीर्द आहे असं आपण म्हणतो, तर ती केवळ दूरदर्शन नव्हे तर इतर वाहिन्यांची पण आहे. हो. पण दूरदर्शन हे पहिलं अंगण आहे ना. आकाशवाणी हे पहिलं अंगण असेल तर दूरदर्शन हे दुसरं मोठं विस्तृत असं मैदान मिळालेलं आहे. त्याच्यात मला असं वाटतं की कुठलं बरं,
सुंदर माझं घर मी केलेलं नाहीये. हं. आणि प्रतिभा आणि प्रतिमा केलेला नाहीये कार्यक्रम. हां. ते सोडून जेवढे म्हणून दूरदर्शनवरचे कार्यक्रम आहेत त्या तेवढे सगळ्यामध्ये सगळे करायला मला मिळाले. निश्चित. आणि ही अशी प्रयोगशाळा होती की ज्याच्यावरती आपण काय म्हणूया की तिथल्या तिथं तो कार्यक्रम हो. लोकांपुढे जातोय हो. असे कार्यक्रम मला खूप करायला मिळाले, अगदी 3-3 तासाचे. त्याचा फायदा असा झाला हं. की व्यासपीठावर ETV मराठी हं. किंवा अल्फा मराठी, बाकीच्या त्याच्यानंतर वाहिन्या. मी मराठी, हो. अशा सारख्या सगळ्या वाहिन्यांसाठी मी 2.5 वर्ष चालणाऱ्या हं. समुपदेशनात्मक अशा सुद्धा हो, मालिका हो. केल्या, बरोबर. आरोग्य विषयक केल्या. हो. प्रत्येक जागृती विषयाचा करणाऱ्या. अभ्यास नाही, आरोग्य विषयक केल्या ते तेव्हा निसर्गोपचार आणि आयुर्वेद अच्छा. असं मिळून आपली जीवनशैली सुदृढ कशी करता येईल हां. यावर कार्यक्रम केले. हो. समुपदेशनात्मक केले त्यावेळेला आपले कौटुंबिक स्त्रीचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, असे पालवीचा तुम्ही उल्लेख निश्चित. केलात तर तो तसाच आहे. हं. तर हे एकातनं एक होत गेलंय निश्चितच. आणि त्यामुळे मी समृद्ध होत गेले, दुसरं काय. हो. ताई, अनेक वर्ष, जवळजवळ गेली 45 वर्ष तुम्ही सूत्रनिवेदन, निवेदन, त्यानंतर निरूपण हे करत असताना आज तुमचं लिखाणही चालू होतं. रादर लिखाण पहिल्यापासूनच चालू होतं. तर मग या सगळ्या ह्याच्यामध्ये वाचनाचं किती महत्त्व आहे असं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगावं? अतिशय महत्व आहे. तुम्ही ज्याला सूत्र निवेदन म्हणता त्याला मी सूत्र संचालन म्हणते. कुठल्याही गोष्टीसाठी वाचन आवश्यक आहे. हं. कारण वाचनातून तुम्हाला जे काही मिळू शकतं, हं. वाचनातून तुम्हाला विचार मिळतात, वाचनातून तुम्हाला व्यक्त होण्याचा एक मार्ग मिळतो. कारण तुमच्या मनात विचार ज्या वेळेला पूर्ण भरतात त्याच वेळेला तुम्ही सुविहितपणे ते मांडण्याचा सराव करायला लागता. बरोबर आहे. कारण दुसऱ्यानं काय म्हटलंय, कसं म्हटलंय हे ज्या वेळेला तुम्हाला वाचनातनं कळतं, ऐकण्यातनं कळतं. हं. जितकं वाचन महत्त्वाचं आहे तितकंच श्रवण महत्त्वाचं आहे. निवेदकासाठी केवळ वाचन नव्हे तर वाचनासोबत श्रवण आणि त्यानंतरची पायरी येते की मनन. मी काय वाचलं, मी काय ऐकलं, मला त्यातलं काय घेता येईल, त्या संदर्भात माझा विचार काय, आता माझ्या पुढचा विषय काय, मग तो मांडताना मुद्देसूद मी कसा मांडीन हा पहिला विचार, त्याची संहिता कशी लिहीन बरोबर. हा दुसरा विचार, आणि मग माझे विचार मी नीटचपणे मांडले की ते तसेच त्यावर माझं संशोधन पुरेसं आहे का, मी संदर्भ नीट तपासलेत का, मी बिनचूक लिहिलंय का, आणि आता मी बिनचूक बोलू शकीन का, वा. लोकांना बोर न करता, त्यांना कंटाळा न येऊ देता, त्यांच्या मित्रासारखं मला बोलता येईल का, त्या स्नेहाचा एक धागा आमच्याकडे जोडला जाईल का आमच्यामध्ये, हा सगळा विचार करत करत निवेदन करायचं असतं. भाषा सहज, साधी, सोपी याच्या बरोबरच ती विशुद्ध पण हवी. अगदी पूर्वी 20 वर्षापूर्वी लोकांना जितकी अपेक्षित होती तितकी जरी नसली तरी मिनिटाला तुमच्या बोलण्यामध्ये इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषेतले शब्द येण्याची काही गरज नाहीये. तुम्ही सगळ्या भाषा सुंदर बोला की. जसं मला सगळ्यांवर प्रेम करायला आवडतं, सगळ्या भाषांवर, आणि त्या तशाच छान बोलायला आवडतात. हा एक मला असं वाटतं की निवेदकाच्या निवेदनाचा पैलू असला पाहिजे. आणि सुविहित विचार, सुसंगत विचार, प्रसन्न भाषा शैली, उत्तम म्हणजे असं म्हणूया की सांगण्याची आनंददायी शैली, कारण आनंदही देण्याघेण्याची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या देहबोलीतून तुम्ही मांडत असलेला विषय हे महत्वाचं असतं. तुम्ही नुसतं चेहऱ्यांनी नाही बोलत, तुम्ही नुसतं बोटांनी नाही बोलत, त्या चेहऱ्याचं जो काही वापर आहे ना तो आरशासारखा करा. मला आता हे बोलायचंय, ते भाव आपोआप त्या चेहऱ्यावर यायला लागतात, तर ते ते दुसऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतायत. निश्चित. आणि मनपूर्वकता हा निवेदकाचा एक मोठा पैलू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळाकडे लक्ष, वेळेचं भान असणं. ते घड्याळ तुमच्या आतच टिकटिकायला पाहिजे. तुम्ही किती वेळ बोललात तुम्हाला कळलं पाहिजे. वा. म्हणजे तुम्ही तर खरं तर माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर यातच दिलंय की उत्तम निवेदक म्हणून आपल्यामध्ये काय काय पैलू असले पाहिजेत, कुठल्या गोष्टींचं मापदंड आपण आपल्याकडे ठेवले पाहिजेत, याचं उत्तर तुम्ही साहजिकच आपसूक दिलं. मग आता तू विचारलाच आहेस तर त्याच्यात आणखी की स्वतःवर पण प्रेम करायला शिका. माझ्याकडे काय आहे, मला तर नीट बोलताच येत नाहीये, मी काही दिसायला इतकी छान नाहीये. निवेदकाला कोणी सांगितलं तुम्हाला की शोभेची पावली हवी आहे म्हणून? नाही. प्रसन्नपणा हा व्यक्तिमत्वात असतो, हा देवानं दिलेला असतो. तो
पुढं आणायचा कुठला गुण आणि मागे सारायचा कुठला अवगुण हे तुम्हाला कळलं की ती कुठल्याही कलेतली तुमची पहिली पायरी असते. धावणारी उषा हं, ज्या वेळेला फार सुंदर दिसते, हं, एखादा क्रिकेटर हं, तो दिसायला देखणा नसतो किंवा ती दिसायला देखणी नसते, हं. पण जे काही शॉट मारतो त्यावेळेला तो जगातला सर्वात सौंदर्य. सुंदर माणूस असतो. निश्चित. तेव्हा मला असं वाटतं की आपली कृती, हं, आपला अभ्यास, हं. आपला स्वाध्याय, आपले विचार आणि आपली मांडणी, वा, आपला आवाज ज्याच्यावर काम करायला लागतं, निश्चित हे निश्चित. सगळं आपल्याला निवेदक म्हणून घडवत असतं. वा, ते घडायचं आणि सोबतीला वाचन लेखन असायलाच पाहिजे. चालच पाहिजे. निश्चित. ताई, खरं तर आता इतक्या मनमोकळ्या गप्पा आपल्या झाल्या आणि तुमच्या इतक्या व्यस्त जीवनशैलीतून आमच्यासाठी तुम्ही वेळ काढलात, मुलाखतीसाठी आपण वेळ उपलब्ध करून दिलात. ही खरं तर आपली बातचीत संपूच नये असं वाटतंय. आणि केवळ मुलाखत न होता मला असं वाटतं प्रेक्षक निश्चितच असा विचार करतील की यातनं आम्ही बरंच काही शिकलो आहोत. आयुष्य जगण्याचा एक कला, आयुष्य जगण्याचा एक मार्ग आणि आपण समृद्ध होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक असतात या तुमच्या मुलाखतीतून प्रेक्षकांना मिळाल्या असतील अशा मी निश्चित आशा करते. आज तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिलात, इथे आलात, त्यासाठी मी गोवा दूरदर्शन आणि आपल्या प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. असंही गोव्याच्या लोकांवर माझं प्रचंड प्रेम आहे. या पाचूच्या बेटावर खूप प्रेम आहे. अरे वा, त्यामुळे तुम्ही बोलवलं आणि येण्यातला आनंद मी अनुभवला. निश्चित. काही जर माझ्याकडनं चांगलं मिळालं असेल तर मला असं वाटतं की तेही श्रेय हे गोंयकार रसिकांचंच आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.